मॉर्निंग रुटीन, माय 7 AM मॉर्निंग रुटीन, माय 5 AM मॉर्निंग रुटीन. मी सकाळी 5ला उठते, मी ब्रह्ममुहूर्तावर उठते, मी सकाळी गरम पाणी पिते, तूप खाते 1 चमचा, सूर्यनमस्कार घालते, मी सकाळी सकाळी उठून रील्स बघते. असे अनेक मॉर्निंग रुटीन आपण ऐकतो. मी सकाळी उठल्यावरती काय काय करते असे आपण रील्स, रुटीन्स, व्हिडिओज ऐकतो, बघतो, वाचतो आणि त्या माणसाला आपण कॉपी करायला बघतो. त्या माणसाकडून आपण कॉपी करायला शिकतो. आपण तसं कॉपी करतो, पण 2 दिवसांनी आपलं पण थांबून जातं. ते का होतं हे मी तुम्हाला सायकॉलॉजिकल वेमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा रानडे आणि मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय सकाळी उठण्याचा मार्ग. सकाळी 7ला उठण्याचा, 5ला उठण्याचा मार्ग नाही. तुम्ही जेव्हाही उठाल तेव्हा तुमचा रुटीन काय असलं पाहिजे, सायकोलॉजिकल वे मध्ये काय असतं की शरीराला आणि मनाला ते नॅचरली जे रुटीन आहे ते बसवलं पाहिजे, ते त्याला पटलं पाहिजे. तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. झोपेपलीकडचं जागरण. आपण सकाळी उठल्यावरती डोळे उघडतो तेव्हा आपलं शरीर जागं होतं, पण आपलं मन अजूनही झोपेत असतं. आपल्या मेंदूत झोपेतून जागेपणाकडे जाण्याची एक ट्रान्झिशन स्टेट असते, ज्याची अवस्था खूप नाजूक असते आणि ह्याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात हायप्नोपॉम्पिक स्टेट. आणि ह्या वेळेस आपलं मन सगळ्यात जास्त ग्रहणशील असतं. जेव्हा सकाळी उठल्यावरती आपण पहिलं वाक्य ऐकतो, पहिला विचार जो आपण करतो तो थेट आपल्या अवचेतनात जातो. म्हणूनच सकाळी उठल्यावरती लोक श्लोक म्हणतात, कराग्रे असं ते म्हणतात, ते ह्याच्यासाठी की पॉझिटिव्हिटी यावी सकाळी सकाळी. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या पहिला विचार जो आपण करतो ते कुठला तरी रॅन्डम थॉट किंवा रॅन्डम क्रिया असं काहीतरी नसावं. सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी आधार देणारी पॉझिटिव्ह गोष्ट आपण ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. काही जणांना सकाळी उठल्यावरती कोणाशी बोलावंसं वाटत नाही, ते बोलणं टाळतात. त्यांना त्यांच्या त्यांच्या रुटीनमध्ये रमायला आवडतं. जसं की आता मलाही आवडतं सकाळी उठून माझं माझं मी काम करेल आणि मग सगळं आवरल्यानंतर सगळ्यांशी बोलेल. तसं खूप जण करतात. आपण काय करतो कधी कधी की उशीर झाला आहे, थोडं लवकर उठणं आपण टाळतो, पण एकदम असं उशिरा उठतो आणि मगाशी म्हणलं तसं आपलं मन जागं व्हायला त्याला वेळ लागतो. आपलं शरीर जागं असतं आणि आपल्याला उशीर होतो, त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला विचार करायला, जागा होण्यासाठी वेळच मिळालेला नसतो आणि ह्याच्यामुळेच दिवसभर आपले चिडचिड होते. फोन की तुमचं मन आणि तुम्ही. सर्वात आधी डोक्यात एक लक्षात ठेवा, डोळे उघडताच तुम्ही सोशल मीडिया बघताय, स्क्रोलिंग करताय, म्हणजे बाहेरील जगाला तुम्ही तुमचं मन ओपन देत आहात. सकाळी सकाळी आपलं नर्वस सिस्टीम उठल्यावरती खूप शांत असतं आणि त्यात आपण भर घालतोय सोशल मीडिया, ईमेल्स, तुलना, हिचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, तिचं लग्न झालं, ह्याचं लग्न झालं, माझं कधी होणार आहे, हे सगळं आपण विचार करायला लागतो, कम्पॅरिझन्स करायला लागतो. त्याच्यामुळे सकाळी सकाळी हे करू नका. त्याच्याने दिवसभर आपल्या ब्रेनला निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. इन्स्टेड आपण असा विचार करूया की मी सकाळी सकाळचे वाक्य, पॉझिटिव्ह वाक्य हे मी माझ्या मनासाठी देते का अल्गोरिदमसाठी. आपल्या जनरेशनला कराग्रे वसत लक्ष म्हणायची सवय नाहीच आहे, पण आपण किमान मॉर्निंग अफर्मेशन्स तरी म्हणू शकतो. शरीर जागर इज इक्वल टू मन जागर. आपल्या शरीरातल्या हालचाली ह्या फक्त फिटनेससाठी नाही, तर ते स्नायूंना आणि मेंदूला जोडण्यासाठी असतं. सायकोलॉजिकल रिसर्च असं सांगतं आहे की सकाळच्या हालचालींमुळे सेरोटोनिन, डोपामाइन आणि कॉर्टिझोल्स ह्या केमिकल्सचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान 5 मिनिटं शरीराशी जोडलेलं काहीतरी करा. थोडासा व्यायाम करा, वॉक करा, योगा करा किंवा थोड्या वेळासाठी मेडिटेशन करा. तुमचं शरीर जागं झालं की मन आपोआप जागं होईल. स्वतःला प्रश्न विचारा, मन जसं असतं तसाच दिवस घडतो. म्हणूनच रोज सकाळी उठल्यावरती 1 मिनिट घ्या आणि स्वतःला विचारा की आज माझं मन कसं आहे, शांत आहे, उदास आहे, अस्वस्थ आहे. हा प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी करणं, स्वतःच्या मनामध्ये वळणं आणि आपल्याला आपलं मन कळलं की आपण दिवसभर रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करू लागतो. अंतर्दृष्टीचं सकाळी महत्व. द पॉवर ऑफ इनर सायलन्स.
सकाळची शांतता ही इनर इन्साइट वाढवते. जेव्हा आपण चिडतो, घाई करतो, चिंता करतो, तेव्हा आपण फक्त बाहेरचं पाहतो. पण सकाळी जर आपण शांत बसलो, काही न करता फक्त स्वतःचं ऐकलं, तर आपल्याला एक वेगळी क्लॅरिटी मिळते. या क्लॅरिटीला सायकोलॉजीमध्ये सेल्फ रेग्युलेशन म्हणतात. तीच आपल्याला स्ट्रेसवर मात करायला शिकवते. रिस्पेक्ट ओव्हर रुटीन. सकाळी उठल्यावरती आपल्याला सगळ्यांनाच, बऱ्याच जणांना वाटतं की मग सकाळी छान 4ला उठेन, 5ला उठेन, जर्नलिंग करेन, मेडिटेशन करेल, ध्यान करेल, व्यायाम करेल, स्ट्रेचिंग करेल, वॉकला जाईन. आपण हे 2 दिवस करतो आणि हे सगळं थांबून जातं. का? असं का होत असेल? कारण आपलं मन रुटीन बघून घेतात, पण त्यामागच्या स्वतःविषयी नातं तयार करत नाही. सकाळी उठणं हे डिसिप्लिनपेक्षा स्वतःविषयी आदर आहे का, रिस्पेक्ट आहे का आणि स्वतःवर प्रेम करतोय का हे महत्वाचं. म्हणून जे काही कराल, छोटं करा किंवा मोठं करा, पण मनापासून करा. सकाळचे नकारात्मक विचार, निगेटिव्ह थॉट्स इन द मॉर्निंग. सकाळी उठल्यावरती नकारात्मक विचार येणं तर कॉमन आहे. आज काय विषय, मग हे जमलंच नाही, माझं काय करायचं, मग कालचं ते राहिलंच. अशा वेळेला मन थांबवायचं नाही, मनाचं ऐकायचं आणि विचार करा. तुम्ही असा विचार करा की हा विचार माझ्या मनाला मदत करतोय का? जर उत्तर नाही असेल तर हा विचार माझा नाही म्हणून तुम्ही दूर करू शकता. म्हणजे ह्याच्याने तुम्ही तुमच्या मनाला पुनर्रचनेची क्षमता देताय. सायकोलॉजीमध्ये याला म्हणतात कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. सकाळी उठणं ही सवय नाही, स्वतःशी होणारी पहिली भेट असते. ह्या भेटीत तुम्ही कोणत्या स्वरात बोलता आहात, काय ऐकता आहात, हेच आपल्या दिवसाचं आणि आयुष्याचं सुरू ठरतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.